नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा रिव्ह्यू ऐकत आहात. त्याआधी तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा एपिसोड खूप छान असणार आहे प्रेक्षकांनो, कारण जीवा नंदिनीचं भांडण आज फायनली मिटणार आहे. नंदिनीचे बाबा स्वतः त्यांची भेट घडून आणणार आहे. पार्थ रम्याला बाजूला करतो आणि म्हणतो, तू आमच्यामध्ये पडूच नको, तू बोलली तर जास्त भांडण वाढेल. तेव्हा रम्याचं लक्ष जातं पार्थच्या बोटाकडे आणि ती म्हणते, अरे पार्थ, काय झालं तुला? आणि तू फक्त पट्टी लावली, थांब मी औषध लावून देते. हे ऐकल्यानंतर काव्याचा तर पारा खूपच चढतो. त्यानंतर ती दरवाजा उघडते आणि बाहेर येते. लाव औषध, औषध लावायचं आहे ना. रम्याच्या हातात पार्थचा हात असतो, तो पटकन सोडून घेतो. तुलाच काळजी ना त्यांची, घ्या औषध लावून, असं म्हणून परत रूममध्ये निघून जाते. दरवाजा लावून घेते. रम्या कानाला हात लावून पार्थ माफी मागते, नंतर तिथून निघून जाते. पार्थ बऱ्याच वेळ दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, पण काव्या काही उघडत नाही. तर दुसरीकडे नंदिनीचे बाबा कॅफेत आलेले असतात आणि ते जीवाला म्हणतात, तुझे हे सगळं लाईव्ह चालू असेल ना? नंदिनी, तुझं काय चाललंय? लपून भेटायला आलीस त्याला? नंदिनी म्हणते, अहो बाबा, लपून असं काय बोलताय? तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात, बरं ठीक आहे, चल आता शेवटचं भेटून घे आणि पटकन निघ. तेव्हा नंदिनी म्हणते, शेवटचं? नंदिनीचे बाबा म्हणतात, याचा वकील घरी आला होता डिओचे पेपर घेऊन आणि सही मागत होता तुझी. मी त्याच्याकडनं पेपर घेतले आणि तुझी सही घ्यायला आलोय. नंदिनीला तर हे खरं वाटत नाही. नंदिनी म्हणते, बाबा, मला जीवाचा आणि आमच्या नात्याचा तमाशा नाही करायचा आहे. आपण हे सगळं घरी गेल्यावर बोलूया. तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात, कळू दे ना या सगळ्यांना पण, याला आदर्श म्हणतात ना हे. तर जीवा कसा आहे कळू दे त्यांना पण. तेव्हा नंदिनी म्हणते, बाबा, मी आजपर्यंत शांत राहिली. तुम्हाला ऐकायचं आहे ना जीवा कसे आहेत? मी सांगते, मी खूप फिल्मी आहे बाबा. तुटणाऱ्या ताऱ्याकडे बघून माझ्यावर प्रेम करणारा नवरा मला मिळावा अशी विश मागितली होती आणि देवाने माझ्यावर जीव ओवाळून टाकणारे जीवा दिले मला. तुम्हाला माहीत नाही बाबा, काचेच्या या बाजारात हिरा आहेत माझे जीवा. कामात हुशार आहे, मनाने समजूतदार आहे आणि प्रेमात धुवादार आहे. जीवा, मला खूप अभिमान वाटतो की तुम्ही माझे जोडीदार आहात. तिच्या बाबांना सांगते, त्यांनी कधी मला चंद्रतारे तोडून आणण्याचं वचन नाही दिलं बाबा, पण त्यांना तोडलेलं कसं जुळवायचं हे चांगलं माहिती. हो, कधी कधी रुसतात, हट्ट करतात, पण प्रेमात रुसलं नाही, मनवलं नाही तर काय केलं? बाबा, आम्ही नशिबाशी खूप भांडलो आहे. त्यानंतर कुठे आता आम्ही एकमेकांना मिळवलं आहे आणि आता आमच्यामध्ये तिसऱ्याला मी येऊ देणार नाही. आजपर्यंत तुम्हा सर्वांनी मिरवलं होतं ना, हॅशटॅग नंदिनी ये ना, पण आज मी मिरवते. हॅशटॅग नंदिनी परत आली आहे. मी कायमची परत आली जीवा, आता कधीच जाणार नाही आणि मी फक्त तुमची नंदिनी जीवा देशमुख. जीवाचा हात हातात धरून बोलते हे सगळं. डिओस पेपर घेते, फाडून उडवते, तर सगळे टाळ्या वाजवतात. त्यानंतर नंदिनीचे बाबा खूपच चिडतात, तिचा हात धरतात. मी चुकीच्या माणसाच्या हातात तुझा हात जाऊ देणार नाही. हात सोडा बाबा माझा. तरी पण तिचे बाबा काही ऐकत नाही. ते तिला ओढून घेऊन जातात, तर ती मध्येच थांबते. तिच्या बाबांना म्हणते, जीवाशिवाय मी जिवंत नाही राहू शकत बाबा, मला सोडा, जीवाकडे जाऊ द्या मला. नंतर बऱ्याच वेळाने तिचे बाबा हात सोडतात. जा नंदिनी, तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारा जीवा तुला मिळाला आहे. तिचे बाबा पण फिल्मी स्टाईलने म्हणतात, हां, जा नंदिनी जा, जी ले अपनी जिंदगी. तिच्या बाबांना मिठी मारते, तर तिचे बाबा तिला म्हणतात, तुझाच बाप आहे ना, मी पण फिल्मी आहे. त्यानंतर सगळे टाळ्या वाजवतात आणि जीवा तर खूपच खुश असतो. नंदिनी त्याच्याकडे जाते, जीवाला मिठी मारते. तर नंदिनीचे बाबा म्हणतात, हे सगळं नाटक होतं रे, थोडी मस्करी. पण याआधीचा राग माझा खरा होता हां, अगदी हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत. त्यानंतर मला जाणवलं की मुलीची पारख खरी होती, पण मला ओळखायला जरा वेळच लागला. तिच्या आईला समजलं, पण मला नाही. हात जोडून जीवाला म्हणतात, आता या तय्यबलीला माफ करणार ना? तर जीवा त्यांना मिठी मारतो आणि नंतर म्हणतो, प्रश्न सोडवायची मजा तेव्हाच येते जेव्हा प्रश्न कठीण असतात आणि माझा तुमच्यावर अजिबात राग नाही आहे. तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात, पण तरीसुद्धा मी तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे. नंतर नंदिनीच्या आईला आवाज देतात. नंदिनीच्या आईमध्ये येतात. त्यांच्याकडे ती सगळी गिफ्ट्स असतात जी जीवाच्या फॅनने दिलेली असतात नंदिनीसाठी. ते गिफ्ट्स नंदिनीचे बाबा स्वतः नंदिनीच्या हातात देतात. त्यानंतर नंदिनी गुडघ्यावर बसते आणि जीवाकडे बघून हाताने हार्टचा शेप करते. जीवा, आय ओ यू. ते जीवा याआधी बोलला होता ते आठवतं. नंदिनी म्हणते, मी फक्त तुमची चकाचक बाई.
जीवा नंदिनीला उभं करतो. त्यानंतर नंदिनी म्हणते, अहो ऐका ना. तो जवळ येतो तर त्याच्या गालावर किस करते. तर नंदिनीच्या आई आणि बाबा दोघंही तोंड फिरून घेतात बाजूला. त्यानंतर तिथे केक येतो. ते दोघंही केक कापतात, एकमेकाला खाऊ घालतात. नंतर जीवा नंदिनीच्या बाबांनाही खाऊ घालतो, नंदिनीच्या आईला पण खाऊ घालतो. तर रात्र झालेली असते आणि पार्थ अजूनसुद्धा काव्याच्या रूमच्या बाहेर बसलेला असतो. तो मांजरीचा स्केच बनवतो आणि खाली लिहितो आय एम सॉरी. ते स्केच दरवाजाच्या फटीतनं खालून मध्ये पाठवतो. आता मला काव्या नक्की माफ करणार. काव्य ते स्केच बघते, दरवाजा उघडते आणि ते परत पार्थच्या हातात देऊन खाली निघून येते. पार्थ पण तिच्या मागे खाली येतो आणि त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन परत दरवाजा लावून घेते. पार्थ परत बाहेरून आवाज देत असतो, हे काय काव्या, आधी गेस्ट रूममध्ये गेला तिथे दरवाजा लावला, आता खाली आल्यात तिथं पण दरवाजा लावताय. तर काव्या बाहेर येते आणि त्याला सांगते, तिथे घुसमट होत होती माझी. तिथे मला सगळे दिवस आठवले जे मी तुमच्यासाठी प्रयत्न करत होती आणि ते दिवस मला नव्हते आठवायचे. पार्थ म्हणतो, अहो पण आज व्हॅलेंटाईन डे, खड्ड्यात गेला व्हॅलेंटाईन्स डे. परत दरवाजा लावून घेते. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्हीच सांगा काय करू मी तुमचा राग घालवण्यासाठी. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी मस्त चहा पित असतात. ते दोघंही आवाज करत चहा पितात. तेव्हा जीवा म्हणतो, चटका बसला, गरम आहे. नो कार्य दुरावा, नो कार्य बोला. तर नंदिनी म्हणते, आता फक्त जीवनदिनीचा बोलबाला. जीवा मिलन कॅफेमध्ये आपलं मिलन घडून आणण्यासाठी काव्या आणि पार्थने काय कमाल आयडिया वापरली आहे. जीवा पार्थला कॉल करतो आणि स्पीकर ऑन असतो. अरे बडे भैया, तुझा आणि काव्याचा प्लॅन वर्क झाला भाई. जीवनदिनीचं मिलन होण्याचं साक्षीदार झालेला हा मिलन कॅफे. तर पार्थ म्हणतो, अरे वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. अरे ऑल क्रेडिट गोज टू यू. तर नंदिनी लगेच त्याच्याकडे बघते. तर जीवा म्हणतो, अँड काव्या. तर नंदिनी म्हणते, खरंच सांगते पार्थ, तुमच्यामुळे आमचं अडलेलं पाऊल पुढे सरसावलं. थँक्यू सो मच. पण काव्या कुठे आहे, तिचा आवाज येत नाही आहे. पार्थ म्हणतो, मॅडम रुसले सकाळपासून माझ्यावर. तर जीवा म्हणतो, आता काय झालं. पार्थ म्हणतो, जाऊ दे रे, खूप मोठी स्टोरी ती. नंदिनी म्हणते, तुम्ही जीवांचे भाऊ आहात आणि तुम्हाला पण तुटलेलं चांगलं जोडता येतं. त्यानंतर पार्थला लगे एक आयडिया येते. फोन ठेवतो. पार्थ ते तुटलेलं मंगळसूत्र घेऊन येतो काव्यार्थ नावाचं आणि बाहेरून आवाज देतो, काव्या दरवाजा उघडा ना, तुमच्या लाडक्या बोक्याला असा त्रास देऊ नका. त्यानंतर काव्या दरवाजा उघडते आणि खूप छान तयार झालेली असते, मस्त येलो कलरची साडी नेसलेली. पार्थ तिच्याकडे बघतच राहतो. तुम्ही तयार पण झालात. तर काव्या म्हणते, बाहेर जायचं म्हटलं तर तयार व्हावंच लागेल ना. पार्थ म्हणतो, आपण बाहेर जातोय. तेव्हा काव्या म्हणते, फक्त मी. तुम्ही एकटं बाहेर जाल का, असं कुठे लिहिलेलं आहे का, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकटं बाहेर जायचं नाही. तिथून ती पुढे निघून जाते. तर पार्थ तिच्या मागे येतो आणि म्हणतो, अहो काव्या, बघा तरी मी तुमच्यासाठी काय आणलं आहे. हातात मंगळसूत्र दाखवतो. मंगळसूत्र घालण्यासाठी हात पुढे करतो. त्यावेळेला बराचसा राग काव्याचा निवळलेला असतो, थोडी इमोशनल पण झालेली असते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की वसू आत्या रम्याला सांगत असतात, मला असं वाटतं ना रम्या, काव्य आणि पार्थ, जीवा आणि नंदिनी यांचं नातं आता अशा ठिकाणी पोचलंय ना, त्यांना वेगळं करणं आता शक्य नाही. नंदिनी जीवाला म्हणत असते, जे माझं आहे ते मला मिळालं. तर दुसरीकडे पार्थ काव्याच्या कपाळावर किस करतो आणि समोर रम्या उभी असते. तर वसू आत्या रम्याला म्हणत असतात, मला नाही वाटत आता त्यांच्या प्रेमाचा गळा कोणी आता दाबू शकेल. रम्या लगेचच वसू आत्यांचा गळा दाबते आणि म्हणते, त्रास होतोय. वसू आत्यांचा जीव तर अगदी कासावीस होत असतो. किती विचित्र आहे रम्या, तिच्या आईला सुद्धा मारायला मागे पुढे बघत नाही. म्हणजे आता ही काहीही करू शकते, अगदी सायको झाल्यासारखं. उद्या बघायला मिळेलच वसू आत्यांचं काय होतं ते. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.